नमस्कार, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। होळीनिमित्त सर्व मंडळींना हार्दिक शुभेच्छा। आज होळी, पुरणाची पोळी। मग पुरणाच्या पोळीबरोबर मी आज ही कटाची आमटी पण केलेली आहे। खमंग चविष्ट अशी ही आमटी पुरणाच्या पोळीच्या ताटाची शोभा वाढवण्यासाठी कटाची आमटी तर आवश्यकच आहे। मग चला आपण आता आपल्या ह्या कटाच्या आमटीची तयारी करूया। बघा, सुंदर आणि सुशोभित आपली ही कटाची आमटी चविष्ट। चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर कढई ठेवली। कढईमध्ये मी 1 चमचा तेल ओतून घेतलेला आहे बघा, आणि त्याच्यामध्ये मी एक कांदा कापून ठेवलेला होता। हा कांदा मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। आता हा कांदा फ्राय करून घ्यायचा, गोल्डन कलर येईपर्यंत, ट्रान्सफर होईपर्यंत हा कांदा मी भाजून घेतलेला आहे। ह्या वेळेस हे खोबरं, किसून घेतलेलं खोबरं मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता हे कांदा आणि खोबरं थोडा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रक घालून घ्यायचं। अशा पद्धतीने हे 1-1.5 मिनिट फ्राय करून घ्यायचं बघा, अशा पद्धतीनं। आता ह्याचा सुद्धा कलर चेंज झालेला आहे। आता पुढे आपण कोथिंबीरीच्या काड्या टाकून घेतल्या। कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या मी याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। ह्या कोथिंबीरीच्या काड्यामुळे आपल्या कटाच्या आमटीची चव व्यवस्थित होणार आहे, म्हणून हे काड्या टाकून घ्यायच्या। तसंच हे अर्ध मोठं टोमॅटो मी कापून ठेवलेलं होतं, हे अर्ध टोमॅटो मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। आता हा मसाला आपण व्यवस्थितरित्या मध्यम आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचा। आपला हा मसाला जर व्यवस्थित भाजला गेला तरच आपली आमटीसुद्धा व्यवस्थित होणार आहे, म्हणून आपण शांत पद्धतीनं मध्यम आचेवर हे मसाला भाजून घ्यायचा। आपला मसाला भाजून झालेला आहे, काढून घेऊ, थंड करायला ठेवला। आता मिक्सरचं भांडं घेतलं आणि हे थंड झालेला मसाला ह्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे पहा। तर हा सगळा मसाला मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। आता हा मसाला मी याच्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपण हे ग्राइंड करून घेऊया। बघा, कोथिंबीर राहिली होती टाकायची, कोथिंबीर टाकून घेतली आणि नंतर मी हे ग्राइंड करून घेतलं बघा। अशा पद्धतीने हे आपलं पेस्ट झालेली आहे। अशी गॅसवर कढई ठेवली। कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल ओतून घेतलेलं आहे। अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये मी हे चमचाभर लाल तिखट टाकून घेतलं। आपला गॅस चालू केलेला नाही, बंदच आहे अजून। तोपर्यंत आपण हे तेलामध्ये हे जे काही लाल तिखट, काळा मसाला जो आहे ना, तो एकजीव करून घ्यायचा। हा काळा मसाला पण याच्यामध्ये टाकून घेतला आणि याला पण आता मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण आता त्याला गॅस चालू केला आणि गॅस चालू केल्यानंतर बघा, अशी ही बुडबुडे आले। अशी बुडबुडी आली की लगेच आपण आपला तयार केलेला मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा। आता हा मसाला आपण ह्या तेलात टाकलेल्या तिखटाबरोबर आणि तेलाबरोबर हे मसाला आपला मिक्स करून घ्यायचा। बघा, कलर किती छान आलेला आहे। आता हे करपू नये म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊन अजून थोडा वेळ हे भाजून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं, शिजवून घ्यायचं व्यवस्थितरित्या। आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण शिजवून घ्यायचं। थोडं आपण झाकण ठेवून घेतलं, झाकण लावून 1-10 मिनिट आपण हे झाकण लावून ठेवलं। बघा, हे आपलं मसाला अशा पद्धतीनं झालेला आहे। कलर तर पहा किती छान आलाय आपल्या मसाल्याचा। आपला मसाला, आपलं तेल बाजूला सोडलं आपल्या मसाल्यानं। बघा, मसाल्यापासून तेल थोडं थोडं वेगळं होत आहे, हे दिसत आहे व्यवस्थितरित्या। आता हे थोडा वेळ फ्राय करून घ्यायचं आणि हा जो कट काढून ठेवला होता, हा कट मी याच्यामध्ये घालून घेतला, थोडंसं पाणी वाढवून घेतलं आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। बघा, कलर ते किती छान आलेला आहे। आता थोडंसं अजून पाणी वाढवून घेऊ। बघा, अशा पद्धतीनं हा तवंग आणि किती छान कलर दिसत आहे।
अशा पद्धतीने त्याला बुडबुडे येत आहेत. यावेळेस मात्र थोडंसं पुरण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. पुरण घालून थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता त्याला थोडी उकळी येऊ द्यायची. आता उकळी आल्यानंतर त्याला कोथिंबीर सर्व करून घ्यायची. चला मग आपण सर्व करून घेऊ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. खात रहा, स्वस्थ रहा, खुशीत रहा, आनंदात रहा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. अशा पद्धतीने ही आपली रेसिपी तयार झालेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग.